मराठी निबंधलेखन. विषय आहे जीवनात खेळाचे महत्त्व. सहामाही परीक्षा नुकतीच संपली होती. अर्थात त्यानंतर येते शाळेचे गॅदरिंग, म्हणजे आम्हा मुलांसाठी खेळांच्या सामन्यांची पर्वणीच. पण वर्गातील स्कॉलर्स मात्र नेहमीच त्याबाबतीत नाक मुरडतात. त्यापेक्षा शाळेने जास्तीचे तास अभ्यासासाठी घ्यावेत असा त्यांचा आग्रह होतो. पण काय जीवनात खेळांना काही स्थान नाही? खेळ म्हणजे निरोगी मनाने केलेली उत्साहवर्धक उत्स्फूर्त क्रीडा. कुठलेही हेवेदावे न करता द्वेष वा कलुषित मने मैदानाबाहेर ठेवून केलेली निर्वाज्य क्रीडा म्हणजे खेळ मैदानी असोत वा बैठे, त्यांची सुरुवात कोणत्याही खेळाने हो, भले शाळेतील लिंबू चमच्याने का होईना, पण याच शिदोरीचा उपयोग त्याला आयुष्यभर होतो. आधी शाळा, मग कॉलेज, युनिव्हर्सिटी, राज्य पातळी, राष्ट्र पातळी, एशियाड, ऑलिम्पिक्स असा खेळांचा चढता क्रम दिमाखात चालू राहतो. खेळाने राष्ट्राच्या उन्नतीसाठी निर्णायक असलेली राष्ट्रीय एकात्मता, एकीची भावना निर्माण होते. बंधुत्वाची, सहकार्याची सांघिक भावना वाढीस लागते. खेळ सर्वांना बरोबर घेऊन जायला शिकवितो. खेळात बुद्धिचातुर्याचा कस लागतो. महत्त्वाकांक्षेची, शिस्तीची, ईर्षेची बीजं रुजतात. अटीतटीत यशासाठी लढत द्यायची सवय लागते. प्रतिस्पर्ध्याला जोखून त्याप्रमाणे योजना आखता आखता माणूस मुत्सद्दी बनतो. निर्णयशक्तीबरोबर आत्मविश्वास वाढतो व व्यक्तिमत्व विकास होतो. आत्मबल वाढून निखळ मानसिक आनंद मिळतो. आनंदाची वाटणी करण्याची, दुसऱ्याला त्याचे क्रेडिट देण्याची सवय लागते. क्वचित प्रसंगी आपले म्हणणे बाजूला ठेवून, उदात्त दृष्टिकोन ठेवून, पंचाचे म्हणणे मान्य करून तडजोड करण्याची ही सवय मनाला लागते. खेळातले यश म्हणजे लपंडावच. यशाने कधीच हुरळून जायचे नाही आणि अपयशाने खचायचेही नाही, ही मोठी शिकवण खेळ देते. सक्सेस शुड नॉट मॅडन यू, डिफीट शुड नॉट सॅडन यू. कोत्या मनोवृत्तीला थारा न देता विशाल दृष्टिकोन ठेवण्यास खेळ शिकवते. आणखी किती फायदे सांगू? माझ्या मते खेळाशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होणार नाही. शिवाय कुणीतरी म्हटलं आहे, द लाईफ विदाऊट गेम्स अँड स्पोर्ट्स इज लाईक द बॉडी विदाऊट सोल. शाळांमध्ये म्हणूनच वर्षातून 2दा पावसाळी, हिवाळी क्रीडा महोत्सव असतो. साऱ्या जगात अनेक देश एकत्र येऊन ऑलिम्पिक नगरी वसली जाते. तिची तयारी 2 वर्षे अगोदर सुरू असते. नुसते पुस्तकी क्रीडा होऊन ह्या 21व्या शतकात चालणार नाही. त्यामुळे सदृढता अबाधित राहणार नाही. निरोगी व सदृढ शरीर हाच खरा अलंकार आहे. शरीराबरोबर खेळाने मनही निरोगी बनते. असे म्हटले जाते, अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. मग जर खेळांना महत्त्वच दिले नाही तर लिटल मास्टर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, इंग्लिश खाडी पोहून जाणारी रुपाली रेपाळे, विम्बल्डन विजेते लिएंडर पेस व भूपती जोडी, ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद, सुवर्णकन्या पी.टी. उषा, सानिया मिर्झा, बिलियर्ड मास्टर गीत सेठी तयार होऊ शकते किंवा असते. आजची ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवणारी वेटलिफ्टर करणाम मल्लेश्वरी एका रात्रीतून उदयाला आली का? नाही, कदापि नाही. या सर्वांचे आयुष्य म्हणजे एक यज्ञच आहे. या यज्ञात त्यांनी अनेक प्रलोभनांचे हवन केलेले आहे. अनेक लोभांपासून दूर राहून, शरीर संपत्ती वाढीस लावून, अथक परिश्रमानंतर हे दैदिप्यमान यश खेळानेच त्यांना दिले. पण हल्ली वर्तमानपत्रातून आपण काही निराशाजनक बातम्या वाचतो नि मन विषण्ण होते. काही क्रीडापटू उत्तेजक द्रव्ये घेतात. त्यातही राजकारण, अनितीचे डावपेच शिरले आहे. एक प्रकारचे प्रदूषणच त्यात झाले आहे. क्रिकेटमधील मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाने तर असंख्य क्रीडा शौकीनांची हृदये शतशः विदीर्ण झाली. जी लाखो जनता या क्रीडापटूंच्या यशोशिखरापुढे लवून मानाचा मुजरा करते, तिच्या काळजात विश्वासघातकी खंजीर खुपसून काळीज रक्तबंबाळ झाले. खेळ या शब्दालाच गालबोट लागले. हॅन्सी क्रोनिये अझर काळाच्या पडद्याआड गेले. दुसरी खेदाची गोष्ट म्हणजे तुलनेने 1 अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशाची क्रीडाविषयक प्रगती इतर देशाच्या विकासाइतकी झाली नाही.
हरित क्रांती, श्वेत क्रांती झाली, पण क्रीडा क्रांती होत नाही हे आपलं दुर्दैव. यासाठी भारत सरकारने खेळासाठी आवश्यक पैसे, साधनसामुग्री पुरवली पाहिजे. क्रीडा कौशल्यास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. सकस आहार, प्रतिष्ठा, नोकरी यांची हमी खेळाडूंना द्यायला हवी. समानतेच्या न्यायाने, गुणग्राही दृष्टीने योग्य खेळाडूचीच निवड करायला हवी. कुठलीही जातपात, धर्मनिरपेक्ष, सहिष्णू भारतात पाहिली न जाता आपल्यापेक्षा लहान, लोकसंख्येने कमी असलेली राष्ट्रेही भौगोलिकदृष्ट्या संपन्न भारतापेक्षा जास्त यश खेळात मिळवतात. मग आपणाला ते का जमू नये? निराशा झटकून कामाला लागले तर यशश्री नक्कीच भारताच्या गळ्यात माळ घालेल. सुवर्ण काळ येईल, सुवर्ण पदकांची माला घेऊन.